अब खबर है मारेगांव तहसील से, जहां रेती तस्करों ने महसूल पथक की टीम पर जानलेवा हमला किया। तो ये जानते हैं मारेगांव तहसील के किस परिसर का यह मामला है और इस संबंध में क्या जानकारी दी गई। सीटीवी प्रतिनिधि दिलदार शेख की इस खबर में। मारेगांव तहसील के सोइट कोसारा घाट में शुरू अवैध रेती तस्करी ने आज रोमांचक मोड़ ले लिया है। रेती तस्करी की जानकारी मिलने के बाद जांच के लिए गए महसूल पथक के कर्मचारियों पर तस्करों ने सीधे ट्रैक्टर चढ़ाकर जानलेवा हमला करने की गंभीर घटना सामने आई है। स्थानिक पुलिस पाटिल और महसूल सेवक दिलीप पचारे यह प्रयत्न पूर्वक घाट में पहुंचे। उनके पहुंचने पर दुपहिया पर ट्रैक्टर चढ़ाया गया, ऐसी जानकारी नागरिकों की ओर से सामने आ रही है। इस भीषण हमले में दुपहिया पूरी तरह से क्षतिग्रस्त हुए, दोनों ही गंभीर जख्मी हुए। उपचार के लिए उन्हें वनी के निजी अस्पताल में दाखिल किया गया है। गौरतलब है कि सोइट कोसारा यह परिसर रेती तस्करी के लिए पहले से ही कुप्रसिद्ध है। तस्करों के लिए यह घाट माइका तो कुछ संबंधित कर्मचारियों के लिए घी से गर्म करने का स्थान बनने की चर्चा जनता में है। हर रोज हजारों रुपयों की अवैध रेती खुलेआम यातायात होने पर भी महसूल विभाग की ओर से कोई ठोस कार्रवाई नहीं होती है, ऐसा सवाल ग्रामस्थ कर रहे हैं। आज के इस हमले के बाद महसूल विभाग की भूमिका और भी संदेह के घेरे में आई है। घाट से शुरू अवैध मामलों से स्थानिकों में रोष है। सरकारी कर्मचारियों पर हमले करने इतनी तस्करों की ढोंगी साहसी वृत्ति बढ़ने के पीछे प्रशासन का निष्क्रियपना जिम्मेदार होने का आरोप नागरिक कर रहे हैं। इस गंभीर मामले में जल्द कड़ी जांच कर हमलावरों पर कड़े मामले दाखिल करने की मांग जनता की ओर से हो रही है। आपलं नाव? सुरेश येरमे, महसूल सेवक, साजा केगाव। कोसारा इथे काय घटना घडली? कोसाऱ्याला काल रात्री दिनांक 17/11/2025 रोजी मध्यरात्री 3 वाजता आमचा महसूल सेवक आणि पोलीस पाटील हे पेट्रोलिंगवर गेले असता रेती तस्करांनी त्यांच्या अंगावर रेती भरलेला ट्रॅक्टर अंगावरती घातला आणि त्यांना खूप इजा झालेली आहे। दोन्हीही मरता वाचलेले आहे। त्यांना कुठे भरती केलं? त्यांना वनी कावडे हॉस्पिटल येथे भरती केलेलं आहे। गंभीर स्वरूपाची त्यांना इजा झालेली आहे। तरी शासनाच्या वतीने आमचा महसूल सेवकाला औपचारिकरित्या मेडिकलचा खर्च मिळावा आणि ह्यानंतर विना आदेशाने पेट्रोलिंग करिता आमचे महसूल सेवक जाता कामा नये। आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। आता आमचे महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांना हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला आणण्यात येत आहे आणि वरिष्ठांचं म्हणजे तहसीलदार साहेबांचं लेटर असल्याशिवाय ते FIR दाखल होत नाही असं आम्हाला कळालेलं आहे। दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 3:15 वाजताच्या दरम्यान कोसारा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी जवळपास 6 ट्रॅक्टर नदीपात्रात गेल्याची माहिती संबंधित कोसारा गावाचे तलाठी यांना मिळाल्यानंतर कोसारा गावचे तलाठी आणि इतर एक दुसरा तलाठी यांनी मारेगाव येथून ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोसाराकडे रात्रीच्याच सकाळी पहाटे रवाना झाले आणि रवाना झाल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या मध्यस्थी खबऱ्याने ट्रॅक्टर भरून बाहेर निघण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत असं निरोप दिला। त्यावेळी संबंधित गावाचे तलाठी यांनी मौजा कोसारा गावाचे कोतवाल दिलीप पचारे आणि पोलीस पाटील प्रेमराज गोनार ह्या दोघांना फोनवर सांगितलं की मी लगेच तुमच्या पाठीशी येतोय, लगेच पाठीमागे, आणि तुम्ही नदीपात्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी उभा राहा आणि ॲक्च्युली ज्या रस्त्यावरून ते ट्रॅक्टर जात आहेत त्या ठिकाणी दगड टाकून ट्रॅक्टर अडवा असे सांगितले। त्यावेळी तितक्याच तत्परतेने पोलीस पाटील आणि कोतवाल मोटरसायकलवर दोघे नदीपात्राच्या जवळ गेले आणि त्यांनी दगड टाकण्याच्या ऐवजी डायरेक्ट ट्रॅक्टर चालकांना किंवा ट्रॅक्टर मालकांना ट्रॅक्टरसहित पकडता येईल ह्या उद्देशाने आत गेले। पण ट्रॅक्टरधारकांनी ह्यांना कट मारून ट्रॅक्टर पुढे काढण्याच्या नादामध्ये त्याच्या मोटरसायकलला धक्का दिला। धक्का दिल्याच्या नंतर ह्यांना ट्रॅक्टरचाही धक्का लागला। त्यावेळी बऱ्यापैकी पोलीस पाटील जखमी झालेले आहेत
आणि कोतवाल त्याच्या हाताला सुद्धा मार लागलेला आहे. त्यांना दोघांनाही वणीच्या आम्ही पहिल्यांदा शासकीय रुग्णालयामध्ये दाखवलं आणि त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरने सांगितल्याच्या नंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून त्यांना त्या ठिकाणी औषधोपचार चालू केला. कोतवालांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे. ते पोलीस स्टेशन मारेगाव येथे फिर्याद देण्याचं काम चालू आहे. पोलीस पाटील यांना अनेक औषधोपचार त्या ठिकाणी चालू आहे. मी संबंधित डॉक्टरशी डिस्कस केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं कमी होईल, कमी होण्यासाठी थोडाफार वेळ लागेल आणि परिस्थिती त्यांची बऱ्यापैकी चांगली आहे असे सांगितले. निश्चितच अशा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस विभागाच्या पोलीस पाटलावर जर कोणी हल्ला करायचा प्रयत्न केला तर प्रशासन केव्हाही खपून घेणार नाही आणि निश्चितच ज्या व्यक्तींनी जे कार्य जे असं चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर निश्चितच शासन निर्णयाप्रमाणे कडक शासन होईल अशी प्रशासनाच्या वतीने आम्ही ग्वाही देतोय. आणि ही बाब आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी RDC सरांना सांगितलं आहे आणि उपविभागाधिकारी वनी महोदयांनाही सांगितलेले. लेखी स्वरूपात सुद्धा आम्ही सविस्तर अहवाल सादर करीत आहोत. CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट.